नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोठी आघाडी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। सिडको कमटवाडा येथील प्रभाग क्रमांक 25 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रोजेकर सावित्री भिकन, राहुल सुदाम पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला। सर्वसामान्य नागरिकांचं नेतृत्व करण्यासाठी प्रभावशाली नेतृत्व हवं आणि या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास यावेळी मतदारांकडून व्यक्त केला जातोय। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची नाशिकला सभा आहे, त्या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो। आणि आम्ही पुढील कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं असल्यामुळं आणि आपल्या पक्षाचे ध्येय धोरण याच्यानंतर आम्ही कॉर्नर सभा छोट्या मिटिंगा घेऊन आणि त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला त्या व्यवस्थित मांडू आणि समजावून सांगू। तरी येत्या 9 तारखेला सगळ्यांनी सभेसाठी उपस्थित राहावं असं मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। राहुल सुदाम पाटील आमच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मनसेचे सर्व नेते सर्वांचे नाव घेतले आता वेळ फार कमी आहे। पक्षाला अशी गवाही देतो, आमच्या मावशी 2007 ला फक्त 55 मतांनी पडल्या होत्या। तेव्हा पक्षाची सुरुवात होती, सुरुवातीला एकदम निसटता पराभव झाला होता, तेव्हा वाढ होता। त्यानंतर आमच्या मावशीने 2012-17 भरपूर संघर्ष केला, पण आमच्या सचिन भाऊला मानायला लागेल, त्यांच्या मागे पण खूप जण लागले होते, पक्ष सोड आमच्याकडे, पण त्यांनी एकनिष्ठ राहिले आणि त्या एकनिष्ठेचं फळ म्हणून सर्वात नगरपालिकेत जाणारी गवाही देतो। यावेळी सर्वात नगरपालिकेत लवू सिनियर व्यक्ती जाणार असतील तर आमच्या सावित्री भिकन रोजेकर मावशी जाणार आहे, तो पण एक इतिहास महाराष्ट्रात घडणार आहे, हा संघर्ष मिटणार आहे। मी तर जाणार आहे, माझ्याबरोबर माझ्या मावशी पण घेऊन जाणार आहे। एक मुलाचं आईचं नातं काय राहतं, जसं 10 दिवसापासून आम्ही बरोबर फिरतोय, तिथं पण आम्ही त्याचं बरोबर काम करू। आणि पक्षाचे जेवढे उमेदवार आहे, मी माझंच नाही सांगत, या प्रभागातच नाही सांगत, सर्वीकडे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। तरी आम्ही प्रभागात दुसऱ्याच्या इथं फिरू शकत नाही, पण काहींचे मतदान तिकडं झालेले, ती मदत आम्ही करू शकतो। आणि राजसाहेबांनी जे प्रेम दिलं माझ्यासारख्या लोकवर्गणीवाल्याला आज उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी। आणि आमच्या सिनियर मावशी यांनाही उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी। धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रोजेताई आणि दुसरे उमेदवार राहुल पाटील यांच्या ऑफिसचं ओपनिंग यापूर्वी झालेलं आहे 10 मिनिटापूर्वी। आणि आता श्रीमती सावित्रीबाई रोजेकर यांच्या ऑफिसचं ओपनिंगसाठी आपण सर्वजण जमलेलो आहात। या समयी माझ्याबरोबर आलेले माझे वरिष्ठ आणि माझे सर्व सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि आपण जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, गेले 2012 मध्ये याच नाशिक शहरामध्ये आणि या प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दबदबा होता आणि आजही तो कायम आहे। फक्त याच्यातले काही कावळे निघून गेलेले आहेत, परंतु मावळे जसेच्या तसे इथंच आहेत। या प्रभागामध्ये मतदार सुज्ञ आहेत आणि मतदारांना जाण आहे की या प्रभागामध्ये काम कोणी केलं आणि कोणी नाही केलं। सन्माननीय राजसाहेबांच्या काळामध्ये 40 नगरसेवक होते, नगरसेवक फक्त काम सुचवत होते, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे काम करत होते। आमच्या काळामध्ये या प्रभागामध्ये जे काम झालेलं आहे, त्याच्यानंतर 2016ला जे रस्ते झाले, त्याच्यानंतर रस्ते आतापर्यंत झालेले नाही। या वॉर्डामध्ये त्यावेळी 48 नंबरचा वार्ड होता, तर या वॉर्डामध्ये त्यावेळी 52 रस्ते इथं आपण केलेले होते। आम्ही त्यावेळी 52 रस्त्याची लिस्ट दिलेली होती। एकही गल्ली बोळातला आणि चौकातला चौक कॉन्क्रीटीकरण आणि रस्ता ठेवला नव्हता। आम्ही सर्व रस्ते आम्ही केले होते।
हे केवळ श्रेय केवळ आणि केवळ राजसाहेब ठाकरेंचं आहे. त्यांच्याकडे एक विजन आहे, त्यांच्याकडे या महाराष्ट्राचं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किरवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती शिंदे, महिला शहराध्यक्षा अक्षरा घोडके, विभाग अध्यक्ष नितीन माळी, राजू परदेशी, उपाध्यक्ष रणाते सर, प्रकाश मालुंजकर, नितीन जयस्वाल, अमोल मोरे, संतोष दिवानी, संकेत पररकार, रमेश सातपुते उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.